अनादिमी अनंतमी अवध्यमी भला असं म्हणणाऱ्या सावरकरांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत. सावरकरांचं व्यक्तिमत्व हे बहुपैलू असं व्यक्तिमत्व होतं. त्यातले काही पैलू महत्त्वाचे आपल्याला माहिती असतात, काही प्रसंग माहिती असतात. सध्या सावरकर चित्रपटाच्या निमित्तानं सावरकरांच्या चरित्राची, सावरकरांच्या जीवनाचीही चर्चा होत असते. पण त्यानिमित्तानं अजून काही पैलू, काही प्रसंग निश्चितपणानं बघता येतात की जे फारसे माहिती नाही आहेत. सावरकरांच्या चरित्राचा एक पैलू म्हणजे सावरकरांची लोकप्रियता. आणि आजच्या दिवशी म्हणजे सावरकरांची लोकप्रियता किती होती, तर रंगपंचमीच्या निमित्तानं सावरकरांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे, तो मी आवर्जून सांगणार आहे आपल्याला. की सावरकर हे लोकप्रिय होतेच. रत्नागिरीला सावरकर स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी अनेक वेळा सार्वजनिक मिरवणुकांचं आयोजन केलं. पण सावरकरांची अट अशी असायची की संपूर्ण समाज त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. आम्ही एक समाज, एक राष्ट्र म्हणून या मिरवणुकांच्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. म्हणून सावरकर गोकुळाष्टमीची मिरवणूक असेल, गणेशोत्सवाची मिरवणूक असेल, अशा मिरवणुकांच्यामध्ये यशस्वीपणानं त्याचं आयोजन करायचे, स्वतःही अग्रभागी असायचे. आणि या सगळ्याचा परिणाम असा व्हायचा की इतर समारंभांच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी त्या समारंभांचे, त्या मिरवणुकांचे संयोजक सावरकरांना आग्रह धरायचे. बहुतेक वेळेला असं व्हायचं की रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीमध्ये अशी प्रथा होती की आपल्या देवाचा जयघोष करत रंगपंचमीची मिरवणूक काढली जायची आणि रंगांची उधळण केली जायची. आणि ही मिरवणूक सावरकरांच्या घरापाशी यायची. आणि संयोजक येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरायचे. काही वेळा कार्यबाहुल्यामुळं तात्यांना शक्य नसायचं त्या मिरवणुकीत सहभागी होणं, किंवा काही वेळेला त्यांची प्रकृती बरी नसायची. पण संयोजक ऐकतच नसत, लोक ऐकत नसत. लोक असं म्हणायचे की तात्या, तुम्ही मिरवणुकीत सहभागी झाल्याशिवाय आम्ही पुढे मिरवणूक नेणारच नाही, ही मिरवणूक सुरूच होणार नाही. आणि मग इच्छा असो, प्रकृती साथ देत असो अगर नसो, सावरकरांना त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायला लागायचं. उत्साहानं स्वातंत्र्यवीर सावरकर या रंगपंचमीच्या मिरवणुकीत सहभागी होत असत. अर्धा एक तास त्या मिरवणुकीमध्ये ते स्वतःसुद्धा रंगांची उधळण करत असत, इतरांच्यावरती रंग उडवत असत. आणि त्या सावरकरांनी सहभाग ज्या मिरवणुकीत घेतल्या रंगपंचमीचा, त्याचा उत्साहाचं काय वर्णन करता येणार आहे. आणि असा अवर्णनीय असा रंगपंचमीचा तो उत्सव साजरा व्हायचा. आणि अर्धा एक तास सहभागी होऊन लोकांचं मन राखून सावरकर परत यायचे. बऱ्याच वेळेला असं झालं की या मिरवणुकीत रंगपंचमीच्या सहभागी झाल्यामुळं, रंग खेळल्यामुळं तात्यांना ताप आलेला आहे, सर्दी झालेली आहे. आणि त्यामुळे पुढचे 2-2, 3-3 दिवसांचे सगळे कार्यक्रम सावरकरांना रद्द करायला लागलेले आहेत. पण समाजाचा नेता कसा असतो, राष्ट्रीय नेता कसा असतो, लोकनेता कसा असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. की रंगपंचमीच्या खेळामध्ये, त्या मिरवणुकीमध्ये लोकांचं मन राखण्यासाठी, लोकांना जोडून राहण्यासाठी, लोकांना प्रसन्न ठेवण्यासाठी, लोकांची मर्जी राखण्यासाठी स्वतः सावरकर सहभागी होत. आणि मग प्रसंगी आजारपणसुद्धा सावरकरांनी त्याच्यासाठी पत्करलेलं आहे. हे सावरकरांच्या चरित्राचं खूप वेगळं वैशिष्ट्य आहे की लोकांचं मन राखावं लागतं. सावरकरांनी हे नेहमी केलं. समर्थ रामदास स्वामींनी जे म्हटलं आहे, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. सावरकरांनी अशी अनेकांची अंतरं राखली. आणि म्हणून सावरकरांना इतका लोकानुनय मिळाला, इतक्या लोकांनी सावरकरांना आपलं दैवत मानलं, ते अशा प्रसंगांच्यामुळं. म्हणून हा वेगळा आणि रंगपंचमीचा आजचं औचित्य असणारा म्हणून मी प्रसंग आपल्याला सांगितला की रंगपंचमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं असं नातं होतं.